कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पंखा पुसून घेते आणि वरची जळमट काढते, पण आता टेबल बाहेर असेल का? निशी, निशी, भाभी आप ठीक हो ना? नीरज यार, भाभी गिरने वाली थी, वो तो मैं वक्त पे आ गया इसलिए बच गई। भाभी आप प्लीज ऐसे काम आप अकेले मत किया कीजिए। भाई तू ही समझा इन्हें। का काय झालं होतं? सर मी पंखा साफ करत होते, मला कळलंच नाही। भाभी आपका पैर फिसल गया, फिर भी आपका नसीब अच्छा था, इसलिए जिस वक्त आप गिर रही थी तभी मैं बाहर निकल रहा था। मैं भाग के आपको बचाने के लिए आ गया। अगर मैं आपको नहीं बचाता ना तो मैं कह भी नहीं सकता क्या हो जाता। भाभी प्लीज आप ये ऐसे काम मत कीजिए प्लीज, मैं हाथ जोड़ता हूं आपके सामने प्लीज। थँक्स यार पुणे, अरे तू होतास म्हणून वाचली। थैंक्स कर दिया पराया। अरे भाभी है मेरी, आज फिसलते हुए बचा है, लेकिन अगर कल जान मांग लेगी तो जान भी दे दूंगा मैं। लेकिन हाँ भाभी आप जान मांगना मत, ठीक है? आणि निश्चित तू हे काम का करत होतीस? अगं ह्या कामासाठी आपण माणसं हायर करू शकतो, ते त्यांचं काम आहे। तुला कोणी सांगितलं होतं हे काम करायला? अगं तू पडली असतीस, तुला काही झालं असतं तर? आज पुनीत होता म्हणून तू वाचलीस, उद्या कोणी नसेल तेव्हाचं काय? मी आजच मॉमला सांगतो नवीन मेड हायर करायला, पण असली कामं तू करायची नाहीस। दिस इज माय वॉर्निंग। निशी, निशी, मेरे भाई अगर तुम वार्निंग दोगे तो कैसे मानेगी? ताकि जरा प्यार से बात करो। जाओ, ऑल द बेस्ट। हो, अरे हो दादा, अरे खरंच मी तिची बाजू घेऊन नाही बोलते। हे बघ, आमचे दादा जे काही म्हणालेत ना त्यातला शब्द खरं आहे।
अरे आम्ही सगळ्यांनी माफ केलंय तिला. हे बघ दादा, हे बघ तू सगळं विसर आणि तू पण माफ कर आता तिला. दादा अरे असं काय करतोस? एकुलती एक लेक येणार आहे तुझी. मला सांग अरे आपण नाही तिला समजून घेणार तर मग कोण समजून घेणार? हा, आणि तुला माहितीये का आता तर ती घरी पण यायला तयार झालीये. हो हो, काय सांगतोस? हो ना, बरं झालं, सर्वेश्वराचीच कृपा. दादा मी तुला सांगते ना, आता सगळं ठीक होईल. मी सांगते हा चारूला. आणि हो तू पण वहिनीला सांग, ती सुद्धा खुश होईल. बरं बरं, चल ठीक आहे, काळजी घ्या. मी ठेवते फोन. हां. अगं म्हणजे कोणाचा फोन होतो? हो दादाचा फोन आला होता. तो विचारत होता इथे सगळं ठीक आहे ना. मी म्हटलं त्याला की चारूला आता तिच्या चुकांची जाणीव झालीये. घरात सुद्धा सगळ्यांशी ती खूप छान वागायला लागली, नीट वागायला लागली, घरातली सगळी कामं करते. आणि हो तिने आपणहून सगळ्यांची माफी सुद्धा मागितलीये, हेही सांगितलं त्याला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिने आता श्रीनू सोबत लग्न करण्याचा हट्ट सुद्धा सोडलाय, हे सगळं सांगितलं त्याला. ह्या एवढा सगळं सांगितलं? हो. हा म्हणजे इथे जे काही घडलं ना ते सगळं सांगितलं. फक्त काल ती जे पळून गेली होती ना तेवढं नाही सांगितलं. म्हणजे बघा ना, आता जर का सगळं चांगलं होत असेल, दादा जर तिला माफ करायला तयार झाला असेल तर मग कशाला ना उगाच. हा सगळा ठीक आहे गो, पण या सगळा तुझ्या दादा पटला? अहो नाही ना, त्याला आधी हे सगळं खोटंच वाटलं. मग मी पण म्हटले त्याला, तुला खोटं वाटतंय ना तर मग एक काम कर, तू स्वतः इकडे ये आणि बघ तुझ्या लेकीला किती बदलली येते, मग तुझा विश्वास बसेल. खूप खुश झाला दादा हे सगळं ऐकून. म्हणजे आनंद होणारच ना. एकुलती एक असो या 4 असो, प्रत्येक आई बापांना ना आपल्या मुलांची काळजी असतात. काही दादा पण गेलो होतो ना, तर त्याने पण 4 गोष्टी काय सांगितल्या असतील. बरा मी काय म्हणते मंजू, जर तुझा दादा येणार असत ना तर त्याला जेवूकच बोलव. काय? हा म्हणजे त्या दिवशी साधा पाणी पण पिऊक नाही गो त्याने. आता माझ्या मनाला अजून लागून राहिला. आपण थंय गेल्यावर बघितलंस ना कशी आपली उठबस करतात ते. मी काय म्हणते, तूच जरा त्याच्यासाठी काहीतरी छानसं बेत कर. बरं ठीक आहे, मी करते छान बेत काहीतरी. जा येऊ मी. हो ऐका ना, एक विचारायचं होतं. काय? ते उमाताईंना शिवणाची ऑर्डर आली आहे ना. मी काय म्हणते, मी जाऊ का त्यांना मदत करायला? बिचारा एकट्याच असतात ना. हे बाय माझे मंजू, तू का खरंच वहिनींची मदत करूची? हो आता बघा ना, इतकं सगळं झालं तरी दादाचं, उमाताईंचं आपल्यासोबतचं वागणं कधीच बदललं नाही ना. कधी ओवीने कुठल्या गोष्टीचा राग धरला. आपल्या प्रत्येक अडचणीत नेहमी धावून आली. मग आता मी त्यांना थोडं उपयोगी पडेन म्हणते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.